कैरीचा सीझन सुरू झाला की घराघरात काहीतरी खास बनवलं जातंच आणि कैरीपासून काहीच बनवलं नाही असं तर क्वचितच होतं. त्यामुळेच आज मी बनवणार आहे एकदम मस्त चटकदार आणि रसरशीत कैरीचा गुळांबा. ही रेसिपी अगदी सोपी असून नवशिक्यांनाही सहज जमेल अशी आहे. यामध्ये कोणती कैरी वापरावी, साखर गुळाचं योग्य प्रमाण काय असावं आणि मुरब्बा चविष्ट व टिकाऊ कसा बनवायचा, तसेच मुरब्ब्याचा रंग काळा पडू नाही यासाठी काही सोप्या आणि उपयोगी ट्रिक्स देखील वापरल्या आहेत. शिवाय आपल्या हातचा पदार्थ खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. इथे मी अर्धा किलो कैऱ्या घेतल्या आहेत. कैरी निवडताना कैरी थोडीशी पक्की असावी, खूप कवळी नसावी. सर्वप्रथम या कैऱ्या व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आपण कैरीचा गुळांबा वर्षभर टिकावा म्हणून बनवणार आहोत. त्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य काळजी घेणे खूप आवश्यक आहे. सर्वप्रथम कैऱ्या 2 वेळा स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात. त्यामुळे त्यावरील धूळ, माती आणि चिकटपणा पूर्णपणे निघून जातो. त्यानंतर त्या स्वच्छ कोरड्या कपड्याने नीट पुसून घ्याव्यात. कैऱ्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये, कारण पाणी राहिल्यास मुरब्बा लवकर खराब होण्याची शक्यता असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैरी आतून खराब किंवा पिवळी पडलेली नसावी. अशी कैरी लवकर नरम पडते, जास्त पाणी सोडते आणि त्यामुळे गुळांबा टिकत नाही. तसेच खूप कवळी कैरी घेतली तर त्याचा थोड्या दिवसानंतर रंग काळपट होण्याची शक्यता असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कैरीची चव. ती ना खूप आंबट असावी ना खूप गोड. मध्यम चवीची कैरी वापरली तर गुळांब्याची चव उत्तम लागते. खूप आंबट कैरी असेल तर गुळ जास्त लागतो आणि खूप गोड असेल तर गुळांब्याची खास चव येणार नाही. कैरीची या पद्धतीने सालं काढून घ्यायची आहे. तुम्हाला हवे असल्यास साल ठेवू शकता, पण मी इथे एकदम पातळ सोलून घेतली आहे. सर्व कैऱ्याची सालं याच पद्धतीने काढून घ्यायची आहे. आता हे सोललेल्या कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत. किसणी निवडताना थोडी जाड म्हणजेच 2 नंबरची किसणी वापरावी. यामुळे कैरींचा किस लांब, थोडासा जाडसर आणि छानसा तयार होतो. असा किस केल्यामुळे गुळांबा दिसायलाही खूप सुंदर दिसतो. याच पद्धतीने आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. कैरी किसताना कैरी सतत फिरवत चारही बाजूंनी किसा. यामुळे किसणे सोपे जाते आणि हाताला लागण्याची शक्यता कमी होते, कारण कैरी थोडी सटकू शकते. त्यामुळे काळजी घ्या. कैरी किसून झाल्यावर त्यातील बी वेगळं काढून टाका. तसेच जर कुठे साल जाड किंवा कडक राहिली असेल तर तीही काढून टाका. कैरी किसून झाल्यावर कैरीचा किस मोजून घेणे आवश्यक आहे, कारण कैरी लहान मोठ्या असू शकतात. तुम्ही आधी वजन करून घेतले असेल तरी किसल्यानंतर किस कमी किंवा जास्त निघू शकतो. म्हणून गूळ घालण्यापूर्वी कैरीचा किस अचूक मोजून घ्यावा. यासाठी किचनमधील कोणतंही एक भांडं माप म्हणून वापरू शकता. मी ज्या पद्धतीने माप भरत आहे त्याच पद्धतीने कैरीचा किस भांड्यात भरताना हलकासा दाब देऊन भरून घ्यावा. इथे आपण संपूर्ण कैरीचा किस मोजून घेतला असून तो साधारण 2.5 वाट्या भरला आहे. आता यामध्ये 2 वाट्या किसलेला गूळ घालायचा आहे. गूळ घातल्यानंतर कैरीचा किस आणि गूळ छान एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला गुळाऐवजी साखर वापरायची असेल तरी प्रमाण हेच ठेवावे, म्हणजे गूळ जितका घेतो तितकीच साखर वापरावी. त्यामुळे चव आणि घट्टपणा योग्य राहतो. त्यानंतर ही कढई गॅसवर ठेवायची आहे. लक्षात ठेवायचं आहे, गुळांबा तयार करताना या ठिकाणी फक्त स्टीलचीच कढई वापरायची आहे. कैरी आंबट असल्यामुळे ती इतर धातूच्या भांड्याशी प्रतिक्रिया करू शकते. त्यामुळे पितळ, लोखंड किंवा ॲल्युमिनियमची भांडी वापरू नयेत. सुरक्षित आणि योग्य परिणामासाठी नेहमी स्टीलचेच भांडे वापरणे आवश्यक आहे. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. कमी आचेवरच हळूहळू गूळ वितळू द्यावा, म्हणजे गूळ किसामध्ये एकजीव होईल आणि खाली कढईला लागणार नाही. आता या स्टेपला यामध्ये 2 लवंग आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा घालायचा आहे. कैरी आणि गूळ शिजत असताना दालचिनी आणि लवंगाचा सुगंधी अर्क यामध्ये छान उतरतो. त्यामुळे गुळंब्याची चव अधिक रुचकर आणि सुगंधी लागते. आता इथे तुम्ही पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळला आहे. आता हे गुळाचं पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजवायचे आहे. हे एकतारी पाक होईपर्यंत मंद आचेवर सतत शिजवत राहायचे आहेत. इथे मी सतत हलवत राहिले, त्यामुळे तो खाली अजिबात करपलेला नाही, कारण गूळ कढईला पटकन चिकटतो. त्यामुळे सतत हलवत यामधलं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा वेलची, सुंठ आणि जायफळाची पूड घालायची आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. आता पाक योग्य झाला आहे का हे तपासूया. त्यासाठी थोडासा पाक बोटावर घ्यायचा आहे.
थोडा थंड होऊ द्यायचा आहे. नंतर बोट दूर करून पाहायचं आहे. जर यामध्ये एक संध अशी एक तार तयार होऊन तुटली तर समजावे की एक तारी पाक तयार झाली आहे. तुम्हालाही याच प्रकारे पाक तयार करून घ्यायचा आहे. जर पाक सैल राहिला तर गुळांबा वर्षभर टिकत नाही आणि लवकर बुरशी येऊन खराब होऊ शकतो. त्यामुळे पाक चेक करून घ्या. इथे गॅस मी बंद केला आहे आणि छान लच्छेदार असं गुळांबा आपला तयार झाला आहे आणि रंग पण बघा ना किती सुरेख आला आहे. आता हा गुळांबा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. नंतर काचेच्या बरणीमध्ये हे गुळांबा भरून ठेवायचा आहे. बघा तुम्हाला मी गुळांबा जवळून दाखवते. किती सुंदर रंग आला आहे आणि चवीला तर अप्रतिम झाला आहे. तर तुम्हाला ही गुळांब्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी व्हिडिओ बघायला मिळेल. आणि प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.